नवल वाटते की तुझा एवढा प्रकार पराक्रम केलाय. आपल्याकडे काहीतरी कमी आहे. ब्रह्मास्त्र व ब्रह्मास्त्र विद्या आपल्याला होईल. अंगराज, तूच ती संपादन करू शकशील. होय दुःशासना, खरं आहे तुझं म्हणणं. ब्रह्मास्त्र मी खचितच ग्रहण करेन, पण शिकवेल कोण? विद्येला तर उच्च वर्णीयांनी आपल्या दावणीला बांधलाय. गुरु द्रोणाचार्यांनी मला अपमानित करून परत पाठवलं. फक्त भगवान परशुरामाकडे जायचं तेवढं बाकी आहे. परंतु ते तर ब्राह्मण कुमाराव्यतिरिक्त कुणालाही ब्रह्मास्त्र शिकवत नाही. म्हणजे ते ब्राह्मण कुमारांना ब्रह्मास्त्र शिकवतात. अंगराज, तुझ्यात आणि ब्राह्मण कुमारात तसुबरी फरक नाही. काय भगवंता जेव्हा छल कपट करू? अरे एका क्षणात माझा खोटेपणा ओळखतील ते. महाकोपिष्ट परशुरामाकडून मला मृत्यूशिवाय काहीही प्राप्त होणार नाही. दुर्योधन मित्रा, नाराज झाला. ठीक आहे. ब्रह्मास्त्रधारी अर्जुनावर विजय मिळवण्याची आस सोडूया. पांचालीने केलेले अपमान आणि भीमा अर्जुनाचा मर्मभेदी प्रतिज्ञा विसरूया. मित्रा, मी तुला भावनिक आव्हान देतो असं समजू नको कृपा करून. दुर्योधना, हे माझे पांच प्राण देते तुझे आहेत. तेथे ब्रह्मास्त्र संपादन करताना मला मृत्यू आला तरी माझं जीवन सार्थकी लागेल. मित्रा, योग्य वेळ येता मी भगवान परशुरामाकडून ब्रह्मास्त्र नक्कीच ग्रहण करेन. पण याची तुम्ही कुठेही वाच्यता करू नये. अगदी शकुनी मामाकडे सुद्धाही ते गुपित आपल्या तिथातच राहायला हवे. ते पिता माहित आहे. हो. अरे वा, आपण एवढे आज्ञाधारक देवापासून बनलात. काम्यवानातील पराभवापासूनच ना. फार मोठा पराक्रम गाजवल्यामुळे आपण ते घाले तेथे नाव कीर्तिमान गेलेत कुरुकुलाचे. पितामह, म्हणजे युवराज, जे झालं त्याची जबाबदारी तुला टाळता येणार नाही. तुझ्या मामांच्या सल्ल्यांचे आणि योजनांचे दुसरे काय फलित होणार? आणि त्याला साथ त्या राधेकरणाची. राधेया, ज्या अर्जुनाचा तो सतत द्वेष करीत आला आहेस, त्यानेच कुरु राजकुमारांची मुक्तता केली. आणि वीरत्वाची प्रौढी मिरवणारा कर्ण पाठीला पाय लावून पळाला रणांगणातून. हे सत्य नाकारू नका. पितामह, आपल्याला माहित नसावं की त्रिसेन गद्दर आणि अर्जुनाचा स्नेह जुनाच आहे. दादांना कैद करण्यामागे त्यांचाच दावा आहे हे नक्की. वत्सानो, पांडवांचा मत्सर करायचं सोडून द्या. काल दैत्य वनातून तुम्ही जीवानिशी सुटलात ते पांडवामुळेच. ज्याच्या सामर्थ्याचा तुम्हाला एवढा अभिमान वाटतो, त्या कर्णाने असा कोणता नेत्रदीपक पराक्रम केलेला तुम्हाला आठवतो? फक्त अर्जुन द्वेष करणारा हा कर्ण अर्जुनाच्या प्रसंगालाही पुरणार नाही. अर्जुन अजय आहे, अजिंक्य आहे, कृष्ण सखा आहे. पितामह, मी पराक्रम शून्य नाही. रणातून पलायन केलेले नाही मी. त्या अर्जुनाशी माझी तुलना करू नका. स्पर्धेच्या आखाड्यात अर्जुनाला दिलेलं द्वंद्वाचं आव्हान आजही जीवित आहे. पितामह, मी आपल्याला पुन्हा सांगतो, गंधर्वाने दुर्योधनाला कैद केलेलं मला फार उशिरा कळलं. मी आणि विकर्ण दुसऱ्या बाजूला लढत होतो. विश्वास ठेवा माझ्यावर. दैत्यवनात कुरूंचा झालेला पराभवाचा कलंक मी स्वबळावर एकटाच धुवून काढेन. एकटाच दिग्विजय करून कौरवाची रत्नगरा खजिना समृद्ध करीन. आनंदी आनंद मित्रा, गुरुची सारी ताकद तुझ्या पाठीशी उभी राहील. मित्रा, मी दिग्विजय करून आल्यावर तो विष्णुयाग यज्ञ करावास. मग पितामहाने अर्जुनावर स्तुती सुमने उधळली. अर्जुन कृष्ण सखा असेल, परंतु अजय नाही. हाच अर्जुन वधाची मी प्रतिज्ञा करत आहे. जोवर मी अर्जुन वध करत नाही तोवर कुणाकडूनही पदच्छालन करून घेणार नाही. मस मादाहार घेणार नाही. अखंड दान व्रत करीन. कुणाही याचकाला विन्मुख पाठवणार नाही. जय तू कर्ण, जय तू विजयी. कीर्ती तेजस्वी सूर्याप्रमाणे प्रखंडात पसरेल.
माझी तुला एक विनंती आहे. तुझा प्रत्येक शब्द वत्स दुर्योधनासाठी वज्रलेप आहे. त्याला कधीच बजसल्ला देऊ नकोस. माझी तपश्चर्या, माझे बळ त्याला सांभाळायला कमी पडते रे. यापुढे दुर्योधनाला सांभाळण्याची कामगिरी तुलाच पार पाडावी लागेल. विजयी बोल.